जय खानदेशचा फॅमिली. तर तुम्ही मला तर ओळखतात, माझं नाव आहे पायल विकी पाटील. तर आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला एक सांगायचं पण मी आधी जो गाजरचा हलव्याचा ब्लॉग टाकला होता, तर ते घर आणि हे घर बघून मला खूपच जणांनी मेसेज केले की तुमचं खरं घर कोणतं आहे, कारण तुम्ही काही व्हिडिओ त्या घरात करता, काही व्हिडिओ या घरात. तर हे माझ्या काकांचं घर आहे. इथे मला प्रमोशनचे ते व्हिडिओ असतात ते करावे लागतं, कारण त्यांच्यासाठी बॅकग्राऊंड हे चांगलं पाहिजे असतं. तर गाजरच्या हलव्यामध्ये जे घर आहे तर ते घर माझं आहे, माझ्या वडिलांचं. तर मी तिथे राहते आणि हे घर फक्त मी व्हिडिओसाठी या घरात येते. तर खूपच जणांचे काही काही प्रश्न होते, तर मी आज सगळ्यांचे उत्तर देणार आहे. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे सोनाली सचिन पाटील आणि गायत्री एम पाटील. तर यांचा प्रश्न असा होता की माझं शिक्षण किती झालंय. तर माझं फक्त 12वी झालंय, कारण 12वी नंतर माझं लगेच लग्न झालं होतं. आणि दुसरा प्रश्न आहे अतुल पाटील यांचा. तर यांनी मला विचारलं होतं की तुम्ही आता कुठे राहतात. तर मी आता माझ्या मम्मी पप्पा त्यांच्याजवळ राहते. तर तिसरा प्रश्न आहे रोहिणी पाटील. तर यांनी मला कमेंट केली होती की ताई आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे आणि तुम्ही कुठे राहतात, आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तर मी चाळीसगाव दैवतला राहते, तर तुम्ही मला केव्हा पण भेटायला येऊ शकतात. आणि थँक्यू सो मच की तुम्हाला माझ्यावर गर्व आहे, पण तुमच्यामुळे शक्य आहे, कारण मी तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोहोचली आहे. थँक्यू सो मच. तर चौथा प्रश्न आहे बिट्टू कदम यांचा. तर यांनी मला विचारलं होतं की ताई तुला एवढं फ्रीडम कसं काय. तर खरं तर आमच्या घरात आतापर्यंत कोणत्याच मुलीला एवढं फ्रीडम नव्हतं. आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं होतं तेव्हा पण सगळे नाहीच म्हणायचे, कारण मला 5 काका आहेत, आमची खूप मोठी फॅमिली आहे. तर सगळे मला नाहीच बोलायचे. खरं तर मी माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या मामांमुळे इथपर्यंत पोहोचू शकली. तर पाचवा प्रश्न आहे भावेश चौधरी यांचा. तर यांनी मला विचारलंय की तुम्ही सगळे किती भाऊ बहिणी आहात. तर आम्ही सगळे 3 भाऊ बहिणी आहात. भाऊ आहे तो माझ्यापेक्षा लहान आहे आणि माझी दीदी आहे ती माझ्यापेक्षा मोठी आहे. तर पुढचा प्रश्न आहे पाटील रोहित यांचा. तर यांनी मला असं विचारलंय की विकी दादा गेल्यानंतर तुम्ही कसं मॅनेज केलं. खरं तर मला आधी काहीच सुचत नव्हतं आणि मी त्या सिच्युएशनमध्ये पण नव्हती. पण माझ्या घरच्यांनी मला 2-3 महिने कसं सांभाळलं कसं नाही फक्त आम्हालाच माहिती आहे. आणि मी खूप विचार केला. त्यानंतर मग तशूला बघून माझ्या डोक्यात आलं की आता तशूसाठी तर जगावं लागेल आणि पुढे जे काही करायचं आहे ते फक्त तशूसाठीच करायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे नंदिनी अमोल माळी. तर यांचाच हा प्रश्न नाही आहे, खूपच जणांचा प्रश्न आहे की ताई विकी दादांचं असं झालं त्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करणार की नाही. तर खरंच मला दुसरं लग्न नाही करायचं आहे, कारण मला बाळ आहे आणि दुसरं लग्न करूनही माझ्या बाळाला बापाचं प्रेम नाही भेटणार, कारण बाप तो बापच असतो. आणि माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी एकटी माझ्या बाळाला सांभाळू शकते आणि दोघांचं बापाचं पण आणि आईचं पण प्रेम देऊ शकते. तर पुढचा प्रश्न आहे मिस पारू. तर यांनी मला विचारलं होतं की ताई तू ऑनलाईनच लर्निंग करणार आहे की काही पुढे बिझनेस पण टाकणार आहे. तर आता सध्या तर तशी लहान आहे त्यामुळे मला फक्त ऑनलाईनच काम करता येतं. तर जसं की मी अर्बोलिओचे त्याचे प्रमोशन वगैरे करते आणि यूट्यूबमधनं थोडीफार इन्कम भेटते आणि पुढे खरंच मला काही ना काही बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला ते लवकरच कळेल. तर पुढचा प्रश्न आहे संदीप पाटील यांचा. तर यांनी मला विचारलं होतं की ताई तुम्ही लग्नाच्या आधी विकी दादांना ओळखायचे की नाही. आणि खूपच जणांना हा पण प्रश्न आहे की आमचं लव्ह मॅरेज झालं आहे की अरेंज मॅरेज. तर आमचं अरेंज मॅरेज झालं आहे आणि मी लग्नाच्या आधी त्यांना ओळखायची नाही. पुढचा प्रश्न आहे मिस प्रीती. तर यांनी मला अशी कमेंट केली होती की ताई तू खूप क्यूट आहे आणि तुझे ब्युटी टिप्स सांग. तर खरं तर ब्युटी टिप्स मलाच माहीत नाही, कारण मी स्किन केअर करत नाही, मला स्किन केअरचं काहीच नॉलेज नाही आहे. आणि जर तुम्हाला ब्युटी टिप्स माहिती असेल काही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी करेल. आणि पुढचा प्रश्न आहे शिजुकाचा. तर हिने मला विचारलं होतं की दीदी तू खूप छान फोटोशूट करते, तर मला पण सांग, मला पण खूप आवड आहे फोटोशूटची. तर आणि खूपच जणांनी पण विचारलं होतं की तू कोणाकडनं शूट करते, तुझे व्हिडिओज कोण एडिट करतं. तर माझा भाऊ आहे मोठा, तर माझे सगळे व्हिडिओ शूट आणि एडिट तोच करतो. आणि जर तुम्हाला पण करायचे असतील तर मी त्याची आय डी इथे मेन्शन करते. त्याच्या आय डीचं नाव आहे पी सिनेमॅटिक, तर तुम्ही त्याला DM करू शकतात. तर पुढचा प्रश्न होता बेबी डॉल आणि करिश्मा यांचा. तर यांनी मला विचारलं होतं की दीदी तुझा नेक्स्ट ब्लॉग कधी येणार आहे आणि तू डेली ब्लॉग कधी टाकशील. तर डेली ब्लॉग टाकणं शक्य नाही आहे, कारण तशी अजून खूप लहान आहे. तर मी पुढे नक्की डेली ब्लॉग टाकेल, पण तुमचा सपोर्ट मला असंच असू द्या. आणि खूपच जणांचा हा प्रश्न पण होता की दीदी तुझं पुढचं सॉन्ग कधी येणार आहे. तर पुढचं सॉन्ग लवकरच येणार आहे. जसं तुम्ही मला या सॉन्गला सपोर्ट केलं तसंच मला दुसऱ्या सॉन्गला सुद्धा तुम्ही असंच सपोर्ट करा. पुढचा
प्रश्न होता वनिता बोराडे यांचा. तर यांनी मला विचारलं होतं की ताई तुझी संपूर्ण स्ट्रगल स्टोरी सांग. स्ट्रगल स्टोरी तसं की सांगण्यासारखी नाही आहे. मी एका साधारण घरातली मुलगी आहे. माझे वडील आधीपासून शेतीकाम करतात आणि मी सुद्धा शेतीकाम केलेलं आहे. मला शेतातली सगळी कामं जमतात. पण मला त्याचबरोबर व्हिडिओची सुद्धा खूप आवड होती. तर मी व्हिडिओज वगैरे करायची. मला माझे काका आणि भाऊ पण खूप बोलायचे आधी, कारण त्यांना सोशल मीडिया म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. आणि ते मला बोलायचे की लोक नाव ठेवतात असं तसं, व्हिडिओज नको बनवू. त्यात त्यांची पण काही चूक नाही आहे आणि त्यांचा हेतू पण काही वाईट नव्हता. ते मला चांगल्यासाठीच बोलायचे. पण आता त्यांना समजतं आहे हळूहळू की सोशल मीडियामध्ये काय आहे काय नाही, इन्कम आहे थोडीफार आणि लोक नाव ठेवतात की नाव काढतात हे त्यांना आता कळलं आहे. त्यामुळे ते पण मला आता सपोर्ट करतात. आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम म्हणजे माझी आय डी ओपन केली तेव्हा माझा स्वतःचा मोबाईल पण नव्हता. मी माझ्या दीदीच्या मोबाईलमध्ये माझी आय डी ओपन केलेली होती आणि त्याच्यातच व्हिडिओ बनवायची. तर माझे त्या आय डीवर 30,000 पर्यंत फॉलोअर झाले होते आणि ती आय डी हॅक झाली होती. त्यानंतर मी 1-1.5 महिने व्हिडिओ बनवायचं बंद केलं होतं आणि नंतर मग माझ्या मामांनी मला मोबाईल गिफ्ट केला. त्यानंतर मी माझी आय डी ओपन केली. मग हळूहळू माझे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर मग व्हिडिओ वगैरे टाकतच राहायची मी. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर पण आमच्या जोडीमध्ये व्हिडिओ राहायचे तर लोकांना खूप आवडायचे. त्यानंतर माझे खूप सारे फॉलोअर्स वाढले, त्यांचे पण वाढले आणि आमचं खूप मस्त चालू होतं. पण मध्येच तुम्हाला तर माहिती आहे काय झालं काय नाही. मी अजून ब्रेक घेतला, थांबले थोडे दिवस, व्हिडिओ वगैरे बंद केले. पण मी अजून माझं काम कंटिन्यू केलं कारण मला व्हिडिओची द्यायची आणि पैशांची तर खूप गरज होती. त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे टाकत राहिली. लोक मला खूप काही काही बोलले पण मी तरी थांबली नाही. आणि खरं तर तुमच्यामुळे, कारण तुमचा सपोर्ट जेवढा होता मला त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली आणि याच्या पुढे पण मी माझं काम कंटिन्यूअस ठेवणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट मला असाच असू दे. आणि कुठे ना कुठे माझ्या मिस्टरांचं पण हे स्वप्न होतं की माझी यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली खूप मोठी व्हावी आणि माझं चॅनल कधीच बंद नको व्हायला. तर मी ते पूर्ण करणार आहे आणि मी ते काम चालूच ठेवणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट मला असाच असू दे. आणि ज्या लोकांनी मला सपोर्ट केला आहे त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि शेवटी एवढंच बोलते की आपल्यावर वाईट वेळ आल्यावरच आपल्याला कळतं की आपले कोण आणि परके कोण. थँक्यू सो मच इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली. तुमचा असाच सपोर्ट असू द्या. थँक्यू.